गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आता आम्ही पोचलेला होता आणि रात्री आम्ही खूप म्हणजे प्रवास चालू होता आणि झोपून गेलो होतो. तर आता आम्ही डायरेक्ट इथं आमच्या फायनल प्लेसवर पोचलेलो आणि प्लेस कोणता आहे तो पण तुम्हाला त्याचं नावसुद्धा सांगणार आहोत. तर आता आम्ही सगळ्यात पहिले फ्रेश होऊन जातो. फ्रेश झाल्यानंतर मग पुढचं नियोजन राहणार आहे आणि आमच्या मॅडम झोपायचं आहे, पाहू शकता. मग झोपलेल्या आहे. हॅलो, आम्ही भंडारदऱ्यात पोहोचलो. गुड मॉर्निंग. आणि खूप एन्जॉय चालू आहे आमचं. क्या बात आहे. सगळे हाय करा. आम्ही पोहोचलोय भंडारदऱ्यात म्हणून. भंडारदऱ्यात पोहोचलो आम्ही. तर फायनली आम्ही पोचून गेलेलो. आता बस आता थोडं समोर गेल्यानंतर फ्रेश होणार. रश्मी मॅडम पूर्ण सुस्त झालेले आहे आणि आता थोडं फ्रेश झाल्यानंतर मग रश्मी मॅडम पूर्णपणे चहा घेऊन जाणार आहे. आमचे गाईड आलेलं आहे, ते आता आम्हाला काही महत्त्वाच्या सूचना देणार आहे. मैत्रिणी, माझं नाव मंगेश आहे. मी ॲडव्हेंचर भंडारदरा आपलं भंडारदरा स्वागत करतोय. सध्या आपण भंडारदरा डॅमच्या समोर उभे होतो. याच्या पलीकडे ऑर्थर लेक आहे. हे सर्व ब्रिटिशांनी एक्सप्लोअर केलेलं आहे. इथं सर्वात पहिल्यांदा ब्रिटिश अधिकारी ऑर्थर हा आलेला. 1906 साली तो भंडारदऱ्यात आलेला. तो जेव्हा आलेला तेव्हा ही नदी अशी वाहत निघून जायची. प्रवरा नदी आहे. रतनवाडी म्हणून गाव आहे, तिथं शिवाजी महाराजांचा किल्ला आहे. त्याच्या पायथ्यापासून नदी निघते. नदी जेव्हा निघते सगळ्यात पहिल्यांदा जुनं मंदिर आहे पांडवकालीन अमृतेश्वर मंदिर. त्या मंदिराच्या आतमध्ये शिवलिंग आहे. शिवलिंगवरती पाणी जमा होतं, नंतर लोकांना दिसतं, व्हायला सुरुवात करतं. शिवलिंगवरचं पाणी महाशिवरात्रीच्या 1-2 हफ्त्यात ऑटोमॅटिकली निघून जातं. आता तर सध्या पाणी भरलेलं आहे मार्च एप्रिलच्या वेळी. मग नंतर इथनं असं वाहत निघून जायची. इथं पिण्यासाठी पाणी नसायचं. ऑर्थरच्या रेफरन्समुळे आणि प्रयत्नामुळे डॅम झाला. आता आपण समोर जो बघत होतो तोच डॅम आहे. त्यामुळे त्यांचं नाव लेकला दिलेलं आहे, ऑर्थर लेक बोलतात. मग 1909 साली भंडारदऱ्यामध्ये विल्सन आलेले. विल्सन इंजिनियर होते डॅमचे. 1910 साली डॅम बांधायला सुरुवात केली. सप्टेंबर ऑक्टोबर नंतर कॅम्पिंग ट्रेकिंग. डॅमची हाईट काय म्हणतात? 270 फूट. 270 फूट. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता निसर्गाचे धबधबे. वाव वाव. हवा चालू आहे. इतकं थंड वातावरण आहे आणि पाणी सुद्धा भरपूर आहे. तर इथे धबधबे आणि हवा तुम्ही पाहू शकता. हे बघा, खूप तेव्हा झाडं बघ किती खतरनाक खालून राहिले आणि खूप उंचीवर आहो आम्ही सध्या. खूप भयानक उंचीवर आहो आणि खूप भयानक हवा चालू आहे. त्यामुळे मी या बाईला पाठवलं नाही, कारण की या बाईला जर पाठवलं असतं तर हवेनं उडून गेले तर त्या घरावर जाऊन पडली. ते घर दिसून आलं ना त्या तिकडे, त्या घरावर जाऊन पडली तिथे. त्याच्यामुळे मी कधी हिला काही बाहेर घेतला. आता आम्ही समोर गेल्यानंतर एक ठिकाणी फ्रेश होणार आहोत. त्यानंतर हिला रेनकोट घालून दिला, तुला पॅराशूट उडून देणार आणि आमची ताई पूर्ण बिलकुल तयार आहे आता पाण्याचा आनंद घेण्यासाठी. आणि आज पूर्ण निसर्गाचा आनंद घेणार आहे आणि पूर्ण टीम, हे तुम्ही पाहू शकता, पूर्ण टीम तयार आहे पूर्ण. तर चला.
बरं आहे गो सुनबाईची आमच्या मज्जा आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथं थांबलेलो आहोत निसर्गाच्या संदर्भामध्ये. इथं पाहू शकता खूप मस्त असं वातावरण आहे, ढगाळ वातावरण आहे. आणि वातावरणाच्या बद्दल काय सांगा तुम्हाला, जेवढं सांगा तेवढं कमी आहे. खूप छान असं वातावरण मस्त झरणे, हवा, खूप असं मस्त वातावरण आहे. एकदम रम्य वातावरण आहे. भयानक पाणी चालू आहे आता इकडे. पाणी तर तसं कंटिन्यू पाणी चालूच आहे. त्याच्यात माझ्या पायात चप्पल नाही आहे, जोडा नाही आहे. जोडे मी सगळे अंदर ठेवून दिले. आणि आता मी चाललो गती. हे पण पाणी पाकाचं वाहून राहिलं है. आणि हे एक तर खडे एवढे भयानक ऋतून राहिले पायाले, अरे रे विचारू नका. तर आता एक हॉटेल आहे इथं समोर, त्या हॉटेलमध्ये जाणार आता, फ्रेश होणार. आणि तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता इथचा नजारा, एक नंबर वातावरण आहे. जितक्या उंच टेकड्या, असं वाटतं की ढगामध्ये टेकड्या आहे पूर्ण. आणि झरणे बा कसे वाहून राहिले एकदम. तर मित्रांनो आता आम्ही झालो आहे फ्रेश. आता आम्ही जाणार आहोत नाश्ता करायला. तर ह्या बायाबाई इतक्या मतलबी बाया राहते, विचारत नाही काही नाही. आणि एक तर चहा पिणं सुरू केलं. तुम्हाला माहिती आहे मी चहा पित नसतो, पण आता इकडे नाही इलाज आहे. खूपच थंड वातावरण. हे गोष्ट खरी आहे मित्रांनो, वातावरण खूप मस्त आहे. आणि हिला निसर्ग खूप आवडते. म्हणून माझा प्रयत्न राहतो की हिला निसर्गाच्या ठिकाणी जास्तीत जास्त घेऊन जा. बरोबर आहे ना. तर आता आम्ही इथून निघालो, नाश्ता झालेला, चहा झाली. तर खूप किल्ला काढला कुल्ला हे बघा किती सुंदर आहे आणि खूप छान वाटत आहे. काय आहे, अरे निसर्ग पहा ना किती सुंदर आहे. धुक पाणी किती सुंदर असं आहे. आमच्या गाडीने प्रवास जातो छान आणि खूप छान वाटत आहे. खूपच सुंदर वाटत आहे. माणसाने वर्षातून एक वेळा असं निसर्गाच्या सानिध्यात यावं. काय होतं, बरोबर आहे ना? सरांचं म्हणणं आहे का? बरोबर आहे ना? बरोबर. आमचे मिलिटरी मॅन दादा काय म्हणते, बरोबर आहे दादा? बरोबर. हे लोक कसे राहत असतील हो दादा? हा तेच ना, शेती तेच कारण एवढे पक्के घर बांधले त्याने. म्हणजे एक बा चला अशा वेळेस चला राहायचं 2 दिवस बा. मॅडम साईडला जाऊ दे त्यांना. सगळेजण आता आम्ही थांबलो आहे इथे फोटोज वगैरे काढण्यासाठी. ही आमची गाडी आहे. तर मित्रांनो आता आम्ही इथून निघालो आहे मस्त ट्रॅकिंगसाठी. पूर्ण आमची ट्रॅकिंगची टीम तयार आहे. पूर्ण एकदम टकाटक, बिलकुल कायदेशीर, पूर्ण मेकअप करून सगळे गॉगल चागल लावून मस्त. आणि निसर्गाची मजा घेतात, निसर्गाची मजा घेताना तुम्ही पाहू शकता इकडे. तर चला आता आम्ही जाणार आहोत लंब्या ट्रॅकिंगवर. कुठे गेले आहे ना सगळे? हां. जातो, खूप खतरनाक रस्ता आहे तो. पूर्ण पाणी झरून राहिलं, गोटे पण आहे कडक कडक. ते रश्मी समोर चालून राहिली. चला चला. तो कसं वाटत रश्मी मॅडम तुम्हाला आता इकडे येऊन? एकदम खूपच छान आणि खूपच बढिया. एकदम असं वाटून राहिलं मस्त मस्त. मला तर भल्ला आवडते. मॅडम मी फक्त तुम्हाला एका वाक्यात उत्तर विचारलं. मी एका वाक्यात उत्तर देते, 4-5 मिनिट. असं आहे का ते? मॅडम कुठे?
मॅडम आहे ना त्या मॅडम मागा जाते. तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत आमची पूर्ण टीम पूर्णपणे एन्जॉय करून राहिली. इथं घसरते, इथं घसरते. इकडे जा लागते इकडनं. वरती वाघ आहे, खाली उडी मारेल तो बघ. सांगायचं मित्रांनो, आम्ही पूर्ण निसर्गाची मजा घेत आहोत आणि आमच्यासोबत ट्रॅकिंगसाठी खूप म्हणजे मोठे मोठे कलावंत आहे आमच्यासोबत. तुम्ही पाहू शकता आमच्यासोबत. आणि आता इथून आम्ही पूर्ण आता टेकड्यावर चढणार आहोत. तो समोर पाहता टेकडा, त्याच्यावरती आम्ही चढणार आहोत. सगळे आता येणार आहे आणि आमची पूर्ण टीम रेडी आहे ट्रॅकिंगसाठी. पूर्ण ट्रॅकसूट हे ते सगळ्या वस्तू आणि छत्री गित्री सगळ्या मंगेश भाऊने हाय केला, ताईनं हाय केला, सगळ्यांनी हाय केलेला आहे. तयार आहे ना? हां हां चला चला मस्त. पूर्ण रेनकोट बिलकुल तयारी नाही बिलकुल. हुशार आहे तुम्ही. हे बाईक बोलत ते आता आली आहे, ते चालली आता. आणि त्यांची मम्मी पण चालल्या. तुम्हाला वाटलं असं की त्यांची बहीण आहे, पण ही त्यांची मम्मी आहे. यस, आमची पूर्ण सिनियर टीम रेडी आहे पूर्ण. यस यस यस. हाय हाय. चला फटाफट, कुठलाही विचार न करता निसर्गाची मजा घेतात. हाय 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 हाय. यस यस. चला, सब रेकॉर्ड हो रहा. तर आता आम्ही जवळपास बाहुबली धबधब्याच्या जवळपास आलेला आहोत. 2 मिनिटाच्या अंदर तुम्हाला मी तो धबधबा दाखवणार आहोत. आणि खूप खतरनाक धबधबा आहे. मी खूप प्रयत्न केला तुम्हाला तो दाखवण्याचा, तरी पण तुम्हाला दाखवतो. आणि खूप असं मस्त वातावरण आहे. हे पहा, हा पाहू शकतो तुम्ही बाहुबली धबधबा. सुंदर वातावरण. हा घेतला फुटेज घ्यायचे राहिले मला. मित्रांनो, भयानक पाणी सुरू झालेलं आहे, तरी पण आमचे जवान काही थांबायला तयार नाही आहे. पूर्ण ट्रॅकिंग करून आले आणि हे बघ पूर्ण पाण्यामध्ये चालले. या क्या बात है, क्या बात है.
पाणी एक नंबर एक नंबर एक नंबर बरं त्याच्या पुढे काही 2 नंबर यांचा इकडे कसं वाटलं काहीतरी घ्या ना. कसं वाटलं तुम्हाला हा निसर्गाचा आनंद घेताना? मजा येते? तुम्हाला कसं वाटलं? जीवनाला तुझा आनंद खास तुम्ही घेऊन राहिले. स्वर्गात आलो स्वर्गात. हा. आता वर्षभर बाहेर बाहेर बिलकुल काय पाहिजे वर्षभर आता हा हा सगळे शिवून जाते जबरदस्त. चला या सुपर सुपर. आणि हे पाहू शकता तुम्ही इकडे पाणी पण आहे आणि इकडे पूर्ण आमची ट्रॅकिंगची टीम रेडी आहे पूर्ण पाण्यामध्ये. जबरदस्त. चला आता अशी चला बस पाणी दिसते तुम्ही दिसता. चलो 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 एक मिनिट. इकडे चला चला. तुम्ही तर पूर्ण पाण्याचा आनंद घेतो काही होतं तिकडे. हा आली बाई आपली. तुम्ही पूर्ण पाण्याचा आनंद खास तुम्हीच घेऊन राहिले. दिल्याची नागिन निघाली टेन टेन नागोबा डोला हे लागला. दिल्याची नागिन निघाली नागोबा डोला हे लागला दिल्याची. तर असा होता भंडारदऱ्याचा पार्ट 2. कसा वाटला कसा आणि मला नक्की सांगा. अजून याचा एक पार्ट येणार आहे आणि भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.